नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पीसफुल माइंड म्हणजेच शांत मन या विषयावरती संवाद साधणार आहोत. शांत मन म्हणजे विचार शून्य असणं नाही, तर विचार असूनही त्याच्यावर नियंत्रण असणं होय. प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही विचारांना फक्त येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं, ढगांसारखं. आपण कायम भूतकाळात अडकतो किंवा भविष्याची चिंता करतो. पण सखी हो, शांतता नेहमी आत्ता या क्षणात असते. हा क्षण सुरक्षित आहे. आजच्या धावपळीचं वास्तव, आजचं जीवन खूप वेगवान झालं आहे. जबाबदाऱ्या, अपेक्षा, तुलना, ताणतणाव या सगळ्यात आपलं मन थकलं आहे. आपण शरीराला विश्रांती देतो, पण मनाला विश्रांती कधी देतो? मन शांत नसेल तर यशातही आनंद नसतो. आणि शांत मन असेल तर साध्या क्षणातही समाधान मिळतं. शांत मन म्हणजे काय? शांत मन म्हणजे विचार नसलेलं मन नाही, तर विचारांवर नियंत्रण असलेलं मन होय. समस्या नसणं म्हणजे शांतता नाही, तर समस्यांमध्येही स्थिर राहणं म्हणजे शांतता. जसं आकाशात ढग येतात जातात, पण आकाश शांतच राहतं. तसंच विचार येऊ द्या, पण त्यात अडकू नका. आपलं मन दोनच ठिकाणी फिरत असतं, भूतकाळ किंवा भविष्यकाळ. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही, पण आता हा क्षण हा तुमच्याकडे आहे. शांत मन म्हणजे या क्षणात पूर्णपणे उपस्थित असणं. जे बदलू शकत नाही ते स्वीकारायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होईलच असं नाही, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे अंतर्गत शांतता. मनात म्हणा, जे आहे ते ठीक आहे आणि बघा मन कसं हलकं होतं. तुमच्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल आभार माना. श्वासासाठी, शरीरासाठी, आजच्या दिवसासाठी. कृतज्ञ मन कधीही अस्वस्थ राहत नाही. मनात 3 गोष्टी आठवा, ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ही भावना मनात साठवून ठेवा. शांत मन ही काही दूरची गोष्ट नाही. ती तुमच्याच आत आहे. दररोज काही मिनिटे स्वतःसाठी द्या. मनाशी मैत्री करा. मनावर प्रेम करा. शांत, अगदी शांत एक दीर्घ श्वास घ्या. असा श्वास जणू तुम्ही डोंगर माथ्यावर उभे आहात आणि तिथली शुद्ध हवा तुमच्या फुफ्फुसात भरून येत आहे. तुमचे डोळे मिटलेले आहेत. कल्पना करा की तुम्ही एका घनदाट हिरव्यागार जंगलातून चालत आहात. तुमच्या पायाखाली मऊ गवत आहे आणि सुकलेल्या पानांचा तो मंद कर आवाज. प्रत्येक पावलासोबत जगाचा ताण मागे सुटत चालला आहे. तुम्ही निसर्गाचाच एक भाग आहात. जशी झाडे स्थिर उभी असतात, तसे तुम्हीही आता स्थिर आहात. जे बदलू शकत नाही ते स्वीकारायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होईलच असं नाही, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे अंतर्गत शांतता. तुमच्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल आभार माना. श्वासासाठी, शरीरासाठी, आजच्या दिवसासाठी. कृतज्ञ मन कधीही अस्वस्थ राहत नाही. मनात 3 गोष्टी आठवा, ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया अशाच नव्या विषयासोबत. धन्यवाद.